अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आता मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। कुंदन भंडारी आणि पार्डीकरला 7 वर्षांची शिक्षा झाली आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप झालेली आहे। आज या संदर्भामधील निकाल येणार होता आणि हा निकाल आता आलेला आहे। अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। अश्विनी बिद्रे यांची हत्या प्रकरणात त्याला आता ही शिक्षा झालेली आहे, जन्मठेपेची शिक्षा आहे। आणि उर्वरित जे 2 आरोपी आहेत ते म्हणजे कुंदन भंडारी आणि पार्डीकर यांना, या दोघांनाही 7 वर्षांची शिक्षा झालेली आहे। अश्विनी बिद्रे यांची नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून त्या बेपत्ता होता आणि त्यानंतर त्यांच्या हत्येची बातमी समोर आलेली होती। लाकूड कापण्याच्या त्या एका हत्याराने त्यांचे तुकडे करण्यात आलेले होते, त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणी आता मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। तर कुंदन भंडारी आणि पार्डीकरला 7 वर्षांची शिक्षा झालेली आहे, तर मुख्य आरोपी जो अभय कुरुंदकर होता त्याला जन्मठेप झालेली आहे। तर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आता सर्वात मोठा निकाल समोर आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या निकालाची वाट पाहिली जात होती आणि हा निकाल अखेर समोर आलाय। अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। तर 2016 साली अश्विनी बिद्रे यांची हत्या झालेली होती। अगदीच निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली होती। लाकूड कापण्याच्या हत्याराने त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आलेले होते आणि ते तुकडे एका जंगलामध्ये फेकून देण्यात आलेले होते आणि अनेक चौकशीनंतर अखेर या खुनामागचा आरोपी समोर आला आणि त्याला आता जन्मठेप झाली।